राम राम शेतकरी मित्रांनो गेल्या 2 दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव जे सुधारलेले होते ते पुन्हा एकदा आपल्याला कमी झालेले दिसून आले। मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव कमी झाल्यानंतर सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या मनामध्ये प्रश्न आला का कांद्याचे भाव वाढले, पुन्हा कमी झाले, कांद्याची निर्यात तर चालू आहे, काय झालं नेमके बाजारभाव का कमी झाले, असा प्रश्न आपल्या मनामध्ये नक्कीच आलेला आहे। आणि बऱ्याच शेतकरी मित्रांनी कमेंट बॉक्समध्येही मला विचारणा केली की कांद्याचे बाजारभाव कांद्याची निर्यात चालू असताना कमी का झाले। आता मित्रांनो, याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती ही जाणून घेणार आहोत की कांद्याचे बाजारभाव कांद्याची निर्यात चालू असताना कमी का झाले। आता मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव आहेत ते कधी वाढणार कधी कमी होणार हे मी आपल्याला वेळोवेळी सांगितलेलं आहे की कांद्याची आवक मागणीच्या तुलनेमध्ये किती होत आहे त्यावरही कांद्याचे बाजारभाव अवलंबून असतात। तसेच कांद्याची निर्यात किती होत आहे त्यावरही बाजारभाव अवलंबून असतात। आपलं सरकारी धोरण नेमकं काय राहतंय त्यावरही कांद्याचे बाजारभाव अवलंबून असतात। तसेच निसर्गावरही कांद्याचे बाजारभाव अवलंबून असतात। तर मग आता कांद्याचे बाजारभाव सुरुवातीला डिसेंबरच्या सुरुवातीला थोडे सुधारण्यास सुरुवात झाली आणि ते बांगलादेशामध्ये ज्यावेळेस कांद्याची निर्यात सुरू होणार अशी बातमी आली त्याच नंतर ते चांगले सुधारले। मग आता कमी का झाले, तर मित्रांनो साहजिकच आहे, आपल्याकडे कांद्याची आवक आपल्या बाजार समितीमध्ये नक्कीच ही नवीन कांद्याची आवक वाढलेली आहे। आता वाढली म्हणजे किती वाढली, खूप वाढली का, तर नाही, परंतु वाढलेली आहे। जी सुरुवातीला कमी आवक शॉर्ट होत चालली होती ती आवक आपल्या मार्केटमध्ये वाढली। आता नगर जिल्ह्यातील विचार केला तर नगर जिल्ह्यामध्ये अगदी थोड्या काळामध्ये जास्त आवक वाढलेली आपल्याला दिसून आली। नवीन कांद्याची आवक ही जास्तच वाढून आलेली आहे, ती आपण गेल्या 2 दिवसापासून पाहत आहोत नगर जिल्ह्यामध्ये जी येत आहे ते। नाशिक जिल्ह्यातीलही महत्वाचे जे मार्केट आहेत पिंपळगाव, बसवंत, लासलगाव येथेही नवीन कांद्याची आवक ही बऱ्यापैकी येत आहे। मित्रांनो, ही आवक वाढल्यामुळे त्या आवकेचा काहीसा दबाव हा बाजारभावावरती असतो। आणि दुसरं म्हणजे महत्वाचं, बांगलादेशामध्ये कांद्याची निर्यात चालू असूनही बाजारभाव कमी झालेले आपल्याला दिसून आले। मित्रांनो, आता बांगलादेशचा विषय असा आहे की यावर्षी बांगलादेशने आपला कांदा एकतर वर्षभर घेतला नाही असं म्हटलं तरी चालेल आणि आता तो कांदा घेण्यास त्यांनी सुरुवात केली। तर सुरुवातीला त्यांनी 50 परवाने देण्याचं ठरवलं, त्यानंतर 200 परवाने देण्याचे ठरवले, त्यानंतर 2 दिवसासाठी 575 परवाने देण्याचे ठरवले आणि या अशा गोंधळामुळे त्यांचंही बांगलादेशाचं कांदा आयातीचं धोरण नेमकं काय आहे ते आपल्या निर्यातदारांनाही ते कळेनासं झालेलं आहे। आणि अशा काही परिस्थितीचा त्याचाही थोडासा दबाव मार्केटवर असतो। आणि मित्रांनो, जो दबाव तो आहे प्लस नवीन कांद्याची आवक थोडीशी मार्केटमध्ये आपल्याला प्रत्येक मार्केटमध्ये वाढलेली दिसून आली आणि या दोन्ही गोष्टीचा मिळून बाजारावरती परिणाम असा झाला की कांद्याचे भाव आपल्याला कमी झालेले दिसून आले। मित्रांनो, आता मी जर मार्केटच्या जे भाव आहेत त्या भावाकडे माझ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर कांद्याची आवक ही वाढलेली असूनही कांद्याचे बाजारभाव अगदी बरे आपल्याला सध्या मिळत आहेत असं म्हटलं तरी चालेल। आता काही शेतकरी मित्रांचा कांद्याला भाव हा नवीन कांद्याला मिळत नाही, कारण त्याचं हे असू शकतं की तुम्ही तुमचा कच्चा कांदा बाजारात आणलेला आहे, तो चांगला सुकवलेला नाही, तो कांदा लोडिंग साठी कामा येत नाही, तो कांदा व्यापाऱ्यांना पुढे पाठवण्यासाठी अडचणी येतात आणि मग त्यामुळे व्यापारी तो अगदी कमी भावाने तुमच्याकडून खरेदी करतात आणि मग मार्केटची सरासरी ही अगदी कमी ही निघते। त्यामुळे आपण आपलाही त्यामध्ये रोल आहे, आपण आपला जो नवीन कांदा आहे तो चांगला सुकून वाळून बाजारात आणला तर नक्कीच तुम्हाला त्याला दर हा मिळणार आहे, कारण सध्या भाव मिळण्याची परिस्थिती मार्केटमध्ये आहे। कारण मित्रांनो, जो अलवरचा नवीन कांदा आहे तोही काही नाही जास्त प्रमाणात बाजारात येतोय अशी काही परिस्थिती नाही। तसेच गुजरातचा नवीन जो कांदा आहे तो अगदी थोड्या प्रमाणामध्ये आता येण्यास सुरुवात त्याचीही झालेली आहे, परंतु जो जास्त प्रमाणात तो मार्केटमध्ये येत असतो तितका अजून आलेला
नाही. मध्य प्रदेशात जी काही परिस्थिती आहे नवीन कांद्याची तिथेही काही खूप असा येतोय नवीन कांदा असं नाही, किंवा महाराष्ट्रातही नाही. फक्त आता जे काही बाजारभाव वाढलेले दिसून आले ते आता पारनेरच काल आपण व्हिडिओ टाकला होता, 45-50 रुपये किलो कांदा विकलेला व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आणि त्याचमुळे शेतकऱ्यांना वाटतं की चांगला भाव वाढला, चला आपले कांदे विकायला, आणि सगळ्याचे कांदे बाजारात आल्यानंतर आवक वाढली जाते आणि त्यामुळे बाजारभाव पडण्यास आणखीनही वातावरण निर्मिती ही होते. जर तुमच्याकडे आता नगरचीच परिस्थिती पाहिली तर कांदा गोणी खाली करायला जर मार्केटमध्ये जागा नसेल त्यावेळेस काय होणार आहे ते कोणीही सांगू शकतं. त्यामुळे मित्रांनो सध्याची जी काही मार्केटची परिस्थिती आहे, नवीन कांद्याची आवक ही वाढलेली आहे. व्यापारी मित्रांनी हे असे जे काही 50 रुपये किलो कांदा विकलाय, 60 रुपये किलो कांदा विकलाय, आता इतक्या भाव जर तो कांदा विकत आहे तर तो कांदा फक्त बियाणे क्वालिटीसाठीच सध्या विकत आहे आणि तो कांदा अगदी चांगल्या प्रकारचा कांदा असतो. परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये जसं सांगितलं जातं की हा कांदा बियाणे क्वालिटीसाठी विकलेला आहे, तसं नगर जिल्ह्यातील जे काही मार्केटमध्ये असे 50 रुपये नाही मिळून 100 रुपये किलोने कांदे खरेदी करा, पण तुम्ही त्यामध्ये सांगा की हा कांदा बियाणे क्वालिटीसाठी खरेदी केलेला आहे. कारण मार्केट रेंज जर 20 ते 22-25 रुपयापर्यंत चालू आहे आणि तुम्ही 50 रुपयाची व्हिडिओ टाकताय, तर सरकारला कांदा निर्यात बंदी करायला तुम्हीच प्रोत्साहन दिल्यासारखं होईल. कारण कांद्याचे बाजारभाव वाढले असं गृहीत धरल्या जातं. त्यामुळे आपणही कांद्याचे बाजारभाव काढताना थोडासा विचार करून जास्त बाजारभाव, मी असं बोलत नाही की बाजारभाव कमी द्या, जास्त जे तुम्ही मार्केट रेंज सोडून बाजारभाव हे काढले जातात काही गोण्यांचे, त्याविषयी मी बोलत आहे. ते जर आपल्याला बियाणे क्वालिटीसाठी असेल तर तुम्ही तसं सांगितलं पाहिजे की बियाणे क्वालिटीसाठी आम्ही कांदे हे विकलेले आहे. तर मित्रांनो काही हरकत नाही. कांद्याचे भाव हे माझ्या अंदाजानुसार सध्याच्या परिस्थितीनुसार कांद्याचे भाव अजून एक महिनाभर तरी नक्कीच चांगले राहतील अशी परिस्थिती सध्या तरी आहे. परंतु शेवटी कांद्याच्या आवकेवर हे सगळं अवलंबून असणार आहे. कांद्याची आवक मार्केटमध्ये किती होत आहे त्यावरतीच भाव हे ठरणार आहे. मी म्हणलो किंवा आणखी कोणी म्हटलं म्हणून ते भाव ठरणार नाही. त्यामुळे सध्या तरी जी काही परिस्थिती सध्या आज मार्केटमध्ये दिसत आहे, जरी कांद्याची आवक वाढली तरी चांगल्या कांद्याला बरा भाव सध्या मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो आपले जे काही दोन महत्वाचे प्रश्न होते, कांद्याचे भाव कमी का झाले, तर कांद्याची आवक थोडीशी वाढलेली आहे. तर तुम्ही म्हणणार की कांद्याची निर्यात चालू आहे ना, तर कांद्याच्या निर्यातीची जी काही परिस्थिती आहे तीही मी आपल्याला सांगितली. बांगलादेशचं अस्पष्ट धोरण या वर्षीचं त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे थोडंसं मार्केटवर दबाव हा असल्या कारणास्तव थोडेसे भाव आपल्याला कमी दिसून येत आहेत. मित्रांनो कांद्याच्या आवकेवर बाजारभाव सध्या तरी अवलंबून आहेत. कांद्याची आवक थोडीशी कमी झाली का पहा तुम्हाला बाजारभाव नक्कीच सुधारलेले हे दिसून येतील. आता आपला कांदा आपण चांगला सुकून व्यवस्थित नवीन जो कांदा आहे तो वाळवून बाजारामध्ये विक्रीसाठी आणला तर आपल्याला नक्कीच चांगला भाव हा मिळणार आहे. तर मित्रांनो मी जे काही माहिती सांगितली त्यावरती आपलं काय मत आहे, वैयक्तिक आपलं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.